राज्यामधल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचा निकाल उद्या लागणार। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। महापालिके आधीच्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष। नगरपरिषदांच्या मतदानादरम्यान तुफान राडे। नांदेडमधल्या धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप। कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। कल्याणमधल्या अमरनाथमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरनं भाजप शिवसेना कार्यकर्ते भिडले। पोलिसांनी केला लाठीमार। तर अहिल्यानगरमधल्या कोपर गावात भाजप राष्ट्रवादी उमेदवारांमध्ये बाचाबाची। मुंबई पालिकेसाठी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून घासाघीस जोरात। 150 जागांवर एकमत। 77 जागी रस्सीखेच। भाजपचा 102 तर शिवसेनेचा 109 जागांवर दावा। मुंबईत राष्ट्रवादीला नवा मलिकांच्या नेतृत्वावरनं महायुतीत मतमतांतर। मलिक असल्यास राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, उदय सामंतांकडून स्पष्ट। तर अजितदादांनी कुणाकडे नेतृत्व द्यावं त्यांचा प्रश्न। बावनकुळेंची भूमिका। ठाकरे बंधूंच्या युतीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता। संजय राऊतांची गेल्या 3 दिवसात 2 वेळा राज ठाकरेंसोबत चर्चा। जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती। आमदारकी वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटेंची सर्वोच्च न्यायालयात धाव। उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत हाती येताच सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती। एप्सिन फाईल्सवरून पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर हल्लाबोल। एफसी हा स्टीव्ह बॅनन आणि मोदींची भेट घडवून आणणार होता, याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं, चव्हाणांची मागणी। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताईंचं निधन। वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। साताऱ्यातल्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।